लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत गवंडी खर्डा तालुका बाभुळगाव येथील एक लहानू भक्त आहेत आणि ते त्यांना आलेले अनुभव आपल्याला सांगणार आहे. दाजी जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. तुमचं नाव सांगा सर्वात आधी. कमलाकर शंकरराव राऊत. मूळ गाव गाव खर्डा तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ. खर्डा गवंडी म्हणते, गवंडी पलीकडे आहे. हो हो नदीच्या. तर तुम्ही बाबाजीला समर्थाचं दर्शन झालं आहे तुमचं त्या काळात? पुष्कळदा. आज वय काय आहे तुमचं? माझं वय 74 आहे. अच्छा. 1952चा जन्म आहे माझा. तुम्हाला लहानूजी बाबांच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगा. मला हे आई वडिलाच्या कृपेतून पैसे घेते म्हणे. हो हा, मी इथं पैसे भरले. हो हो, 2000 रुपये कमी होते. मी बुधवारला आणून द्यायचं ठरवून दिलं. हो. त्यामुळे माझं पहिल्याच्या नाव घेऊन घेतलं. नाही, सर्वात आधी तुम्हाला दर्शनाला याचा ध्यास कसा लागला हे सांगा. दर्शनाला आता मी पहिलीपासून येतो. नाही तर बाबाजीची मला सेवा आहे ना. हो काय? लहानूजी बाबाजी. हो हा, पहिलीपासून मी आताच नाही आलो, जिवंत असताना मी आलो. हो. तर जिवंत असताना तुम्हाला काही अनुभव आले का बाबाजी? अनुभव सांगा एखादा प्रसंग. सांगितले बाबाजीचे अनुभव. हो. हा, पण ते आपण तसं दर्शन नाही घेतलं. माझ्या गावचा एक रामभाऊ शाळे इथं हो. त्याने विद्रूप रूप दाखवलं होतं. हात पायाचं तो सांगतो वरलीसाठी काळजी. हो काय? हो, असं नेहमीच येतो. हो. हो. नाही, तुम्हाला आलेले अनुभव काही? मग मला तर त्याचा अनुभव छान, पण त्याची सेवा करतो. मला चटकन घरून उठवलं. मी एकटाच माणूस आहे, माझं लग्न नाही झालं, काही नाही झालं. चला म्हणलं, मी आता तिचं पैसे भरून देतो म्हणलं, आई वडिलाचे म्हणलं. आणि बाबाजीचं तिथंच पात्र टाकतो म्हणलं आता. असं गृहित म्हणून मी आलो इथं. आज आले? नाही, याला मला 2-3 दिवस झाले. हो काय? हा, मुक्कामच आहे माझा. मुक्काम. अमावशीपासून मुक्काम आहे. असं. बरोबर. नाही, तुम्हाला काही प्रसंग घडले का बा जीवनात? नाही, जीवनात मला एक प्रसंग घडले, पण बाबाजीने माय पूर्ण पार केलं म्हणून मी तो एखादा प्रसंग सांगा ना. सांगा. माझ्यावर केस चालू आहे. कशाची? बाबाजीनंच निपटवलं माझं. कशाची केस चालू आहे? कोर्टाची केस चालू आहे. 5 एकर शेती आहे माझ्यापाशी. भाऊ आहे माझा, त्यानं चोरून नेली. आईचं इसारपत्र चोरून नेलं त्यानं. 6 महिने जवळच ठेवलं. मग मी त्याचा रिपोर्ट केला. 1 साहून 2 केले. 2 बाभुळगावून केले, 2 यवतमाळहून केले. आता मी शेती जिंकली. आता माझ्या ताब्यात येते आता. अच्छा. हा, आता बिलकुल म्हणजे आलीच होय. हो काय? हे बाबाजीची प्रचिती होय. असं. हा प्रसंग तुमच्या बाबतीत घडला जीवनात. असं. तर मग आता किती रुपये भरले तुम्ही याच्यासाठी? मी 4000 रुपये भरले. आणि आता मला तुरंत 2000 काही रुपये आणून देणार आहे आता बुधवारी. अच्छा. म्हणजे दोघांची तुम्हाला ते 3000? एकाची 3100 2 रुपये. हो. असे भरले. 3101 रुपये अन्नदान आहे. आजीवन अन्नदान. तर थोडक्यात का होईना, तुम्ही जो काही प्रसंग सांगितला, कोर्ट केस चालू आहे म्हणता आणि बाबाजीने तुमच्या बाजून त्याचा निकाल लावला. तर हा जो प्रसंग सांगितला याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय.